विविध मागण्यांच्या अनुषंगाने एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे। वर्ध्यात देखील या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे। वर्धा जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन सुरू आहे आणि आज बैलपोळा आहे। बैलपोळ्याच्या दिवशी सर्वत्र हा बैलपोळा सण साजरा करण्यात येत आहे। मात्र कर्मचारी सणाच्या दिवशी देखील संपामध्ये सहभागी आहेत। यामुळे येथे कर्मचाऱ्यांनी बैलजोडी आणलेली आहे आणि या बैलजोडीवरती बैलजोडीच्या माध्यमातून पोळा साजरा करत इथेच पोळा साजरा करत आहे आणि या बैलजोडीच्या झुलीवरती त्यांनी आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। आपल्यासोबत येथील कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, इथे आज आपण तुम्ही पोळा इथे साजरा करत आहात, काय मागण्या आहेत आणि काय भूमिका आहे? आमची एकच मागणी आहे शासनाला की जो 2024 मध्ये 14 मार्च 2024ला ज्यांनी महाराष्ट्र सरकारने जो शासन निर्णय काढलेला होता त्या शासन निर्णयाची कुठेही अंमलबजावणी सरकार करत नाही आहे। फक्त वेळ काढू धोरण त्यांनी शासनाने स्वीकारलेला आहे। आता कालच्याच मीटिंगमध्ये आमची 15% वाढ होती ती होणार होती। आम्हाला वारंवार आरोग्यमंत्री सांगत होते की तुमची 15% जी फाईल तयार आहे, बस आमची एक मीटिंग लागली की आम्ही ती पारित करून देऊ, एक मीटिंग लागली की पारित करून देऊ। आणि काल सचिवांनी जेव्हा आमची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आमचा विषय सुद्धा घेतलेला नाही आहे। म्हणजे आता काय म्हणायचं, सरकार मोठं आहे की प्रशासकीय अधिकारी मोठे आहे हे आम्हाला काही सुचून नाही राहिलेलं आहे। आम्हाला फक्त वेळ काढू धोरण करून राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 19 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर सगळे अधिकारी आणि कर्मचारी इथे उतरलेलो आहे। पुढे काय भूमिका राहणार? आमची पुढे हीच भूमिका आहे। जर आमचं शासनाने म्हणणं ऐकून घेतलं नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही 3 सप्टेंबर पासून साखळी उपोषण करणार आहे आणि त्यानंतर 5 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार आहे। नक्कीच मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।